शॉर्ट नोटिसाचेर तुम्ही सगळे आयले ताच्या खातीर हांव पयलीं म्हणजे तुमकां धन्यवाद दिता, स्वागत करता. आज म्हाका दिसता जे काही राजकीय घडामोडी गोंयांत चल्ल्या किंवा काही आरोप प्रत्यारोप जे चल्ल्या ताचेर म्हाका दिसता उत्तर दिवपाची गरज आसा. म्हणून आमी आज भारतीय जनता पार्टीचे नॉमिनेशन मेळ्ळा फॉर नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा आनी तशेंच मोदीजींचो जो नारो आसा की अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार हो जो भाजपचो नारो आसा ताका कंट्रिब्यूट करपाक तांकां दोगांयकूय संद मेळ्ळ्या. आमी म्हणटात की हे इलेक्शन हे दोन मुद्द्याचेर गोंयांत जातलें. पयलीं म्हणटात ती मोदी की गॅरंटी आनी दुसरो आसा तो डबल इंजीन सरकारान गेल्या 10 वर्सांत केल्लें काम. आज दोन विशय आमकां लार्जली घेवंक जाय. एक म्हणजे आता सध्या म्हाका दिसता आमी जेन्ना हांगा उलयता तेन्ना आझाद मैदानाचेर एक नौटंकी चल्ल्या इंडिया एअरलायन्साची की केजरीवालाक अरेस्ट कित्याक केलो, केजरीवालाक अरेस्ट करप हो कसो डेमोक्रेसीचेर अटॅक. तर ताचेर येवच्या पयलीं म्हाका दिसता काल काही अटलन्सीस अमित पालेकरान केल्या जो आपाचो प्रदेशाध्यक्ष आसा आनी तसोच अमित पाटकरानूय केल्या आनी ताचेर उत्तर दिवप हें म्हाका दिसता गरजेचे आसा. आज ताणी एक पयली म्हणजे जी गजाल सांगल्या की केजरीवालाक अरेस्ट कित्याक केली, तर म्हाका दिसता ताच्या खातीर आमी एक धाकटोसो व्हिडिओ पळोवया आनी तो मागीर अमित पाटकर आसूं, युरी आलेमाव आसूं किंवा बाकीचे तांचे इंडी एलायन्साचे घटक आसूं तांणी म्हाका दिसता आमकां प्रश्न विचारच्या परस अजय माकनान ह्या लिकर स्कॅमा बद्दल कितें म्हणिल्लें तो एक 2 मिनटाचो व्हिडिओ आसा तो मुद्दम पळोवया. शराब का घोटाला क्या है, शराब का लिकर स्कैम क्या है. लिकर स्कैम सीधे सीधे अब ये एस्टैब्लिश हो गया है कि कम से कम 100 करोड़ की रिश्वत दी गई, कम से कम 100 करोड़ की रिश्वत. और उसके अंदर फेस टाइम के ऊपर केजरीवाल से बिजनेसमैन से बात कराई गई और बिजनेसमैन से बात कराने के बाद होलसेल डीलर्स को, जो प्राइवेट होलसेल डीलर हैं, उनको 12% कमीशन 5% से बढ़ा करके 12% कमीशन ये करी गई और उसके अंदर शर्त भी रखी गई कि 6% किकबैक आम आदमी पार्टी और केजरीवाल को दिया जाए. और मनी ट्रेल भी एस्टैब्लिश हो गया कि वो पैसा 100 करोड़ रुपए गोवा के इलेक्शंस के अंदर आप पार्टी ने इस्तेमाल किया और कांग्रेस के खिलाफ नहीं किया, क्योंकि जो वोट वहां पर उनको मिले वो कांग्रेस के खिलाफ नहीं. तो केजरीवाल ने कांग्रेस को हराने के लिए, कांग्रेस को नुकसान पहुंचाने के लिए केजरीवाल ने 100 करोड़ का स्कैम किया है और इनको कोई नैतिक अधिकार, केजरीवाल और इनके मंत्रियों को जो जिनका नाम इसमें है, चाहे वो मनीष सिसोदिया चाहे सत्येंद्र जैन को, इनको कोई नैतिक अधिकार नहीं है कि अपनी कुर्सी पे एक सेकंड भी और रह जाए. 6% 12% में से किकबैक दिया गया. ये एस्टैब्लिश हो गया कि एडवर्टाइजमेंट्स जो दिए गए वहां पे गोवा में वो एस्टैब्लिशमेंट, वो एडवर्टाइजमेंट्स के पैसे इसी किकबैक से दिया गया. ये ईडी की चार्जशीट में मेंशन. ये एस्टैब्लिश हो गया है कि 70 लाख रुपए इनके वॉलंटियर्स को इसी पैसे में से दिए गए, जो जिन लोगों ने आगे सर्वे किया गया वो मनी ट्रेल एस्टैब्लिश हो गई. जब इसके अंदर प्रूफ आ गया, जब मनी ट्रेल एस्टैब्लिश हो गई और पीएमएलए के कोर्ट ने थर्सडे को संज्ञान लेकर के चार्जशीट को फाइल करने के लिए ईडी को कह दिया है, तो उसके बाद में क्या नैतिक अधिकार केजरीवाल को है कि वो एक सेकंड भी अपनी पोस्ट पे रह जाए. आज कांग्रेस पार्टी से पूछना चाहते हैं. म्हाका दिसता हो व्हिडिओ पळयल्यानंतर हांव सगळ्या म्हज्या प्रेसाच्या भावांकूय विचारता की तांणी युरी आलेमाव आसत किंवा अमित पाटकर आसत तांकां विचारचें की आज जेन्ना ते म्हणटात की ईडी हो बीजेपीचो एक्सटेन्शन म्हणून काम करता किंवा ऑपोनंटाचेर अटॅक करता, तर अजय माकणान जेन्ना सांगला की इस्टॅब्लिश हो गया म्हणून, तर तो ह्याच ईडी चार्जशीटाचो आधार घेवन सांगतालो आनी पयली कंप्लेन जी ह्या लिकर स्कॅमाक आसा ती काँग्रेसीन दिल्ली. त्यामुळे काँग्रेसीन हो जो अपप्रचार आसा तो बंद करचो. दुसरो जो प्रश्न आसा म्हणजे काल एक अमित पाटकरान उलयता आसतना किंवा काँग्रेसीच्या वेरियस लिडरांनी आमच्या कॅन्डिडेट सिलेक्शनाचेर काही कमेंट्स केले की आमचे कार्यकर्ते दुखावले काय, तांणी कसो सिलेक्शन केलो. म्हाका दिसता तितलो वेळ जर काँग्रेस
काडिल्लो जाल्यार बरें जावपाचें, कारण आज आमचे दोनूय कॅन्डिडेट डिक्लेअर जाले. आज दनपारां 3:30 आमच्या कॅम्पेनाची सुरवातूय जातली आनी अशें आसतना म्हाका दिसता खंय तरी काँग्रेसीन आपलो कॅन्डिडेट डिले कित्याक केला हो तांकां कसलो भंय आसा हाचें उत्तर दिवपाक जाय. काल एक जोक जालो. काल युरी आलेमा जो लिडर ऑफ ऑपोजिशन आसा ताणें लॉयल्टी, डेडिकेशन टू द पार्टी आनी हार्डवर्क फॉर द पार्टी हाचेर काही उल्लेख केलो. म्हाका दिसता युरी आलेमाक एक प्रश्न विचारूंक जाय की ताणें कितले पक्ष बदलले आनी ताची लॉयल्टी कितें. म्हणजे 2012 तो एनसीपीचो कॅन्डिडेट आशिल्लो. तो 2018 काय 17 म्हाका दिसता गोवा फॉरवर्ड जॉईन जाल्लो. थंयच्यान तो काँग्रेसीन आयला आनी असो मनीस आज लॉयल्टी आनी डेडिकेशनचेर उलयता हेच पयलीं म्हाका दिसता आसपाची गजाल आसा. आनी तो लिडर ऑफ ऑपोजिशन कसो जालो हाचेर उत्तर ताणें पयलीं दिवपाक जाय आमच्या कॅन्डिडेटाचेर उलोवच्या पयलीं. दुसरें म्हाका दिसता आसा तो अमित पाटकर. ताणें सेम प्रश्न विचारले की लॉयल्टी खंय गेली. म्हाका दिसता ताका जेन्ना अध्यक्ष केलो तेन्ना सगळ्या काँग्रेसमॅनांनी जे लॉयल रावले, ज्यांनी सत्ता नासतना सुद्धा त्यांनी पक्षाबरोबर रावले, तांणी हो प्रश्न विचारलेलो की अमित पाटकर पार्टी जॉईन केन्ना जालो आनी इलेक्शन हरतकूच इमिजिएटली तो अध्यक्ष कसो जालो हें म्हाका दिसता काँग्रेसवाले ताचें उत्तर सोदता. आमी जेन्ना ह्या इलेक्शनान वतले हांवें म्हणलें आमी मोदी की गॅरंटीच्या विशयाचेर वतले आनी ते करतनाच आमी विकसीत भारत हे विजन घेवन फुडें वतले. पण काँग्रेसीक खंय तरी विकसीत भारताचो त्रास जाता. तांणी फाटीं तुमी पळयला आसतना एक कंप्लेन केल्ली की विकसीत भारत प्रोग्राम भाजपान बंद करचे. ज्या पक्षाचो एकूच ध्येय आसा की विकसीत गांधी तांकां विकसीत भारत कळचो ना म्हाका दिसता साहजीक आसा. दुसरें बीजेपी जी आसा ती कार्डर बेस्ड पार्टी आसा आनी काँग्रेस गांधी बेस्ड पार्टी आसा हें म्हाका दिसता आमकां सगळ्यांक खबर आसा. काल काँग्रेसीन आमच्या कॅन्डिडेटाचेर कमेंट करता आसतनाच तांणी एक गजाल सांगपाक जाय की आज मायकल लोबो बीजेपीन आसा पण ताका बीजेपींतल्यान घेनाबरोबर इमिजिएटली लिडर ऑफ ऑपोजिशन करपाची ताका कसली गरज आशिल्ली. किंवा आज युरी आलेमाक जेन्ना ताणें लिडर ऑफ ऑपोजिशन केला जो एनसीपी, गोवा फॉरवर्ड आनी विविध पक्ष भोगून आयिल्लो आसा किंवा जाची फॅमिलीच म्हाका दिसता खंयच्या पक्षाक आज आसा तें ताकाय खबर आसचें ना अशा मनशाक ताणें लिडर ऑफ ऑपोजिशन कित्याक केलो हो म्हाका काँग्रेसीक डायरेक्ट प्रश्न आसा. दुसरें म्हाका विचारूंक जाय जे म्हाका दिसता ग्लेन बाबा तुमकां डिटेल दितलो की ते डेमोक्रेसीचेर उलयता. तर डेमोक्रेसीचो कसो गळो चेपला काँग्रेसीन ताचेर म्हाका दिसता मागीर ग्लेन बाब तुमकां डिटेलान सांगतलो. आज ते ईडीचेर उलयतात, आज ते सीबीआयचेर उलयतात, पण सीबीआय इज अ केज पॅरेंट हो सुप्रीम कोर्टाचो कोणाच्या अंडर आशिल्लो युपीए गव्हर्नमेंटाच्या अंडर सीबीआय इज अ केज पॅरेंट अंडर काँग्रेस गव्हर्नमेंट हे सुप्रीम कोर्टान सांगिल्लें ते बीजेपी सांगिनाशिल्लें. दुसरें हांव परत सांगता तशें हांव काँग्रेसीक आवाहन करता, चॅलेंज करता की जशी भाजपान एक महिला कॅन्डिडेट दिल्या काँग्रेसीनूय 50% आरक्षण महिलांक दिवन गोंयांत एक महिला कॅन्डिडेट दिवची आनी हे काँग्रेस करपाक तयार आसा काय हे म्हाका काँग्रेसीक तुमच्या मार्फत विचारूंक जाय. आज एक्चुअली काँग्रेसीक नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट दिवप हें सोंपें जावपाक जाय आशिल्लें. म्हणजे 5 फावटी काँग्रेस नॉर्थ गोवा इलेक्शन सलग जाल्ल्या संवेदाय म्हाका दिसता तांची हरपाची तयारी आसा. पण अशें आसतना सुद्दां तांकां नॉर्थ गोवान कॅन्डिडेट कित्याक मेळना काय आर देर नो टेकर्स फॉर द सीट हें म्हाका दिसता विचारूंक जाय. दुसरें आमकां खुबदां ते विचारतात की तुमकां डिले कित्याक जालो. तर खंय तरी सिटींग एमपी आमचो फर्स्ट राउंडानूच क्लियर जालो नॉर्थ गोवाचो, तांचो साऊथ गोवा सिटींग एमपी आसा. म्हाका तांकां प्रश्न विचारूंक जाय बाय नॉट डिक्लेअरिंग फ्रांसीस सार्दिनास कॅन्डिडेचर हॅज काँग्रेस एक्सेप्टेड की ही हॅज फेल्ड एज अ एमपी. म्हणजे साऊथ गोवाच्या लोकांक तर प्रश्न पडलाच की गेली 5 वर्सां तांचो एमपी खंय जातो, बट काँग्रेसीकूय तोच प्रश्न पडला काय ताच्या खातीर तांणी इवन सिटींग एमपीचें नांव डिक्लेअर करूं ना काय हो म्हाका दिसता एक प्रश्न तांकां विचारपाक जाय. आज काँग्रेस इंडी अलायन्साचेर उलयता. तुमी पळयलां आसतलें काही म्हयन्या पयलीं इंडी अलायन्साचे व्हडले एक ताणें
चिराग पासवानाक बीजेपी पेक्षा डबल सिटांची ऑफर दिली आणि सांगले की चिराग पासवान फुटून येतलो. चिराग पासवान इज विथ एनडीए आणि फर्मली विथ एनडीए. दुसरे तांची सगळ्यात म्हणजे इंडी अलायन्सची एक ब्रँड अँबॅसेडर आशिल्ली ती ममता बॅनर्जी. ती सांगता आपण अलायन्सान आसा बट आज बंगालात ते सीट शेअरिंग करपाक तयार ना. ही काँग्रेसीची हालत आसा. आज एल्विस गोम्स जो पयलीं आपाचो सीएम कॅन्डिडेट आशिल्लो, सध्या काँग्रेसचो सिनियर लिडर म्हणून काँग्रेसचो एक्नॉलेज करता, ताणें सांगला की सिलेक्शन प्रोसेस इज बायस्ड आणि आपलें नांव रॉंगली भायर उडयलें. तर म्हाका दिसता बीजेपीच्या काडराचेर फोकस करच्या पेक्षा तो पाटकर आसूं, युरी आसूं किंवा काँग्रेसीचे बाकीचे लिडर आसूं, तांणी स्वताच्या लिडराचेर फोकस करपाची अत्यंत गरज आसा. दुसरे हांवें परत तांकां विचारला की आतां तुमी जो अजय मकाणाचो व्हिडिओ पळयलो, तांचे ताचेर कितें उत्तर आसा. दिस इज नॉट ओन्ली अजय मकाण, ती मागीर राहुल गांधीची क्लोज एंड सुप्रिया श्रीनेते आसूं किंवा तांची ती रागिनी नायक आसूं, सगळ्यांनी आपाक एक्यूज केल्ले. आज फक्त पॉलिटिकल कन्व्हिनियन्सा खातीर ते आज तांकां सपोर्ट करता. आणि जे तुम्ही प्रूफ ना म्हणटा किंवा ईडी एक म्हणटा, ऑक्टोबरान जेन्ना सिसोडिया बेलाक गेल्लो तेन्ना सुप्रीम कोर्टान सांगला की अ ट्रेल ऑफ 338 crores हॅज ऑलरेडी बीन इस्टॅब्लिश्ड आणि म्हणून ताका आमी बेल ग्रांट करूंक शकना. कोर्टान फक्त इतलेंच सांगलें की ही केस आसा पळय ती टायमली तुमी सोंपोवपाक जाय, पण तांकां खंयच रिलीफ दिवना. आज तुमी मुद्दम पळया, तांचो फॉर्मर डेप्युटी सीएम जेलान आसा, तांचो मुख्यमंत्री जेलान आसा, तांचो संजय सिंग राज्यसभा एमपी आसा तो जेलान आसा, तांचो सत्येंद्र जैन फॉर्मर मिनिस्टर जेलान आसा. ताचे मागीर तर दिल्ली रायट्सान तर वचत ना. आज लिकर स्कॅमा खातीर ते आझाद मैदानाचेर जे प्रोटेस्ट करता म्हणून हांव लिकर स्कॅमाचेरूच सांगता. फुडें वतना काल एक हांवें स्टेटमेंट पळयलो अमित पालेकराचो आणि तो वेगळे वेगळे विशय सारके कन्व्हिनियंटली काडटा. पण म्हाका दिसता बिगर इश्यू दॅट अमित पालेकर शूड आन्सर ऑन इज की जो खालिस्तानी सेपरेटिस्ट आसा पन्नून, ताणें काल सांगला की आप आणि केजरीवालाक 134 कोटी, परत सांगता $6 million विच इज अप्रॉक्सिमेटली 134 crores तांकां मेळ्ळ्या फक्त एका टेररिस्टाक सोडपाक. आज तांचो जो मेंबर ऑफ पार्लमेंट राघव चड्डा आसा तो लंडनात वचून एका आप सेपरेट म्हणजे ज्यांनी खालिस्तानी सेपरेटिझमाक सपोर्ट करता अशा एमपीक मेळ्ळा. तर खंय तरी भारत विरोधी घटकां बरोबर सुद्धा केजरीवाल आणि आम आदमी पार्टी आसा आणि म्हाका दिसता ताचेर तांणी उत्तर दिवपाची गरज आसा. भाजपाचे काडर वॉट दे फील अबाउट अ कॅन्डिडेट हे म्हाका दिसता भाजपाचो इंटरनल प्रश्न आसा. भाजपाचो काडर फॉर नेशन फर्स्ट आणि पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट च्या हाजेर आसा आणि एकदा कॅन्डिडेट डिक्लेअर जालो सगळे फुल हार्टेडली कॅन्डिडेटाच्या फाटल्यान रावता. पण आपण म्हाका दिसता हे प्रश्नांची उतरां दिवपाची गरज आसा. हो जो पन्नू आसा तो आणि 56 more were declared as terrorists by Home Ministry under Amit Shah in 2019. आणि अशा असताना सुद्धा तांच्या आपाकडे असलेली म्हाका दिसता आप गोवान आन्सर करपाक जाय. दुसरी गजाल म्हणजे ताणें काल उलयता आसतना म्हणलें की काही बीजेपीचे पेड स्पोक्स पर्सन्स कशें आसा. म्हाका दिसता पर्सनल अटॅक करप इज द लास्ट रिसॉर्ट. बट म्हाका एक गजाल सांगपाक जाय की केजरीवाल इज इन जेल आणि अमित पालेकर इज आउट ऑन बेल. तो मागीर जगाची कितें सांगू, तो लॉयर आनी लिगल भाशा वापरून प्रयत्न करूं. ताणें म्हाका कोर्टाचो जजमेंट दाखोवचो वेर ही हॅज बीन एब्सॉल्व्ड इन द केस ऑफ ट्रायंग टू टेम्पर विथ एविडन्सेस इन द एक्सिडेंट केस. एक फक्त हायकोर्टान वचून एक पॅरेग्राफ ताच्या बेल ऑर्डराचो डिलीट जाला. तोय बी बिकॉज द पुलीस ऑफिसर वेंट टू द कोर्ट सेइंग तो स्ट्रिक्चर आपल्या नाजाल्यार रिकॉर्डाचेर उरतलो. पण अमित पालेकर इज स्टील आउट ऑन बेल. तर ज्या मनशाचेर टेम्परिंग ऑफ एविडन्साचो आरोप आसा ताणें म्हाका दिसता लोकांक पेड स्पोक्सपर्सन बी असो पर्सनल टिका करची जाय. दुसरी आसा, हांव परत सांगता की जी केस आसा ती ड्रॉप जाल्ली ना. तो मागीर भरपूर काही गजाली उलयला. पण म्हाका दिसता आपाचो जर तुमी ट्रॅक रेकॉर्ड पळयशात जाल्यार तांचे
लास्ट 3 तुम्ही अध्यक्ष पळ्या, तो मागीर एल्विस आसूं, तो मागीर हबले आसूं किंवा आता पालेकार आसूं, ते खंयचो काउन्सिलरूय जावना, MLA जावना. त्यामुळे गव्हर्नन्साचेर तांणी आमकां लेक्चर दिवच्या पयलीं एकदां चिंतचें. परत हांव जेन्ना ताणें पेड स्पोक्सपर्सनाचें नांव घेवन सांगलें, हांव इतलेंच ताका सांगूंक सोदतां की बाबा आमी कार्यकर्ते आसले आनी हांव तुजें एलिगेशन रिस्पॉन्स सुद्दां करूंक सोदिना, बट एटलिस्ट आय एम नॉट आउट ऑन बेल नॉर देर इज एनी केस गोईंग ऑन अगेन्स्ट मी इन द कोर्ट. दुसरें तांकां जेन्ना पेड ताका दिसतालो, म्हाका दिसता आम आदमी पार्टी म्हणजे काँग्रेस, तुमी जो व्हिडिओ आयकलो, काँग्रेसूच म्हणटा की आम आदमी पार्टीन जो स्कॅमाचो पयसो आशिल्लो, लिकर स्कॅमाचो, तो गोंयच्या इलेक्शना खातीर वापरलो. त्यामुळे खंय तरी म्हाका दिसता ताणें ताचेर उत्तर दिवपाक जाय आनी खंय तरी तो भियेला काय म्हणून ताचेर म्हाका दिसता ऑलरेडी एक केस आशिल्ली हाच्या पयलीं, ही दुसरी केस डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स, आनी आतां खंय तरी लिकर स्कॅमाची ताका लागून तो त्या कचाट्यान सापडटलो म्हणून तो सोदता काय कितें. हांव ताका सांगूंक सोदतां की जस्ट बिकॉज यू आर इन पॉलिटिक्स, मागीर तूं केजरीवाल आसूं किंवा पालेकार आसूं, politics cannot be your insurance from wrongdoings. की तू फक्त पॉलिटिक्सान आसा म्हणून यू कॅन क्राय वेंडेटा अँड ट्राय अँड गेट युअरसेल्फ आउट ऑफ इट. दुसरें जें आसा तें तांणी एक्सप्लेन करचें की 2022 जे कॅम्पेन आसा, म्हणजे काँग्रेस पार्टी सांगता की तांणी एडवर्टायझिंगाचेर मोडले. काही कॅन्डिडेटांनी ईडीक गोंयच्या कॅन्डिडेटांनी दिल्या की आमकां प्रॉमिस करून आमकां कांयच दिलें ना, पयशे फक्त सर्वेचेर मोडले, पयशे काही कॉर्पोरेटांचेर मोडले आनी कोणाचेर मोडले हाजो म्हाका दिसता एक आप पार्टीन उत्तर दिवपाक जाय. दुसरें ताणें जेन्ना पेड लोकांचेर म्हणटा, ताणें म्हाका दिसता जे भायल्यान लोक हाडिल्ले ते ताणें एकदां आमकां सांगपाक जाय. आनी आम आदमी पार्टीचे डबल स्टँडर्ड जे आसा तेका व्हिडिओंतल्यान हांव तुमकां दाखोवंक सोदतां. मातसो तो व्हिडिओ घाला, तो तुमी त्या संजय सिंगाचो मुद्दम व्हिडिओ पळया आनी ताची एक्शन. क्योंकि आज पूरा हिंदुस्तान चंद परिवारों के कब्जे में है. चंद परिवारों ने देश की राजनीति पर कब्जा कर लिया है. पूर्व से लेकर पश्चिम तक, उत्तर से लेकर दक्षिण तक चंद परिवारों का देश की राजनीति पर कब्जा है. चले जाइए काश्मीर, शेख अब्दुल्ला, फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए महाराष्ट्र, बाल ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एक ही परिवार की पार्टी. शरद पवार, सुप्रिया सुले, अजीत पवार, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए उत्तर प्रदेश, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, रामगोपाल यादव, शिवपाल यादव, धर्मेंद्र यादव, डिम्पल यादव, प्रतीक यादव, आदित्य यादव, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए बिहार, लालू यादव, राबड़ी यादव, तेजस यादव, मीसा यादव, तेजस्वी यादव, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए झारखंड, दुर्गा सुरेन, हेमंत सोरेन, शिबू सोरेन, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए उड़ीसा, बीजू पटनायक, नवीन पटनायक, एक ही परिवार की पार्टी. चले जाइए तमिलनाडु, स्टालिन, एक ही परिवार की पार्टी. और देश की सबसे बड़ी पार्टी कांग्रेस पार्टी, चाचा नेहरू, बिटिया इंदिरा, बेटवा राजीव, बेटवा संजय, बहू सोनिया, बेटवा राहुल, बिटिया प्रियंका, दामाद बाड्रा, एक ही परिवार की पार्टी. पार्टी का नाम बताओ. नाही तुमका तुमका त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिता. हांव फक्त कंप्लीट करता पयलीं. सध्या आम आदमी पार्टीचे कसं आमी सगळ्याचे उलया, कांयच प्रॉब्लेम ना. वी वील टेक ऑल द क्वेश्चन्स. तर म्हाका दिसता ईडी जेन्ना आमी प्रोब म्हणल्या तेन्ना ताचे काही गोवन कॅन्डिडेटांचे लिस्ट आसा, गोवन कॅन्डिडेटांचे विटनेसीस आसा आनी खंय तरी म्हाका दिसता ह्यो गजाली तांणी भायर येतल्यो म्हणून ते भियेल्या काय कितें हो एक म्हाका डायरेक्ट प्रश्न आसा. तो दुसरो म्हणटा की कागदांतल्यान तांकां एक जेन्ना तांणी अनावन्स केलो कॅन्डिडेट आनी वेन्झुवेलाचे कॅन्डिडेशन अनावन्स करून तेन्ना आप फाटीं सरलो, तो कित्याक काय हाजेर म्हाका दिसता उत्तर आम आदमी पार्टीन दिवपाक जाय. आनी तो परत परत हायकमांडाचेर उलयता. म्हणजे तुमी अनावन्स करून जेन्ना हायकमांडान तुमकां दे लिटरली पुट यू अंडर द बस, ते कित्या खातीर हाजेर म्हाका दिसता उत्तर आम आदमी पार्टीन दिवपाक जाय. इंडी अलायन्साचे जे आसा ते परत आमी हांगा पळयलें की आज